नमस्कार मित्रांनो, 12:30 वाजलेत. माझी आज बॅच 3ची आहे. आज 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवणे आहे. आज टीचर्स ॲब्सेंट असल्यामुळे मला हे जरा 2 बॅच घ्यावे लागतील. बघूया आता कसं आहे, काय आहे, त्यांचे काय सिलेबस आहे. 8वी 9वी 10वीचा सिलेबस मला घ्यावा लागेल. 8वीचा कोणता लेसन आहे, 9वीचा काय सिलेबस आहे, त्याचा एक्झाम बेस काय स्टडी आहे, ते मला सगळं करावं लागेल. असं काही अवघड नाही आहे, मला सवय आहे तशी, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. ते आता मुलं जे आहेत त्यांना जरा व्यवस्थित एक कन्सेप्ट, जो काही त्या विषयाबद्दल किंवा त्या धड्याबद्दल जे काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात त्या त्यांच्या डोक्यामध्ये किंवा त्या मेंदूमध्ये रुजवणे हे माझं काम आहे. माझ्या जेवढं माझ्याने होईल, माझ्याच्याने होईल तेवढं मी प्रयत्न करतो आहे की मुलांना शिक्षण हे चांगल्या प्रकारे मिळावं, त्याच्यामध्ये एक क्वालिटी कंटेंट असावा. नुसतं 8वी 9वी 10वी हा हे नाही आहे, पासिंग होणं. आणि गरज आहे त्यांना त्यामध्ये किती समजतं आणि त्याचा ते किती खऱ्या आयुष्यामध्ये उपयोग करतात, आणि काही काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ॲक्सेप्ट करून आपल्याला त्याला एक आधार बनवायचा असतो. चांगल्या गोष्टी आहेत. आज आपल्या देशात ज्या ज्या गोष्टी होतात त्या गोष्टीबद्दल त्यांना एक जाणीव करून देणं पण गरजेचं आहे की हे गोष्टी का घडत आहेत, कशाबद्दल घडत आहेत. शिक्षणाबरोबर त्यांना ह्या गोष्टीची जाणीव असेल तर खरंच आपल्याला मुलांना शिकवण्यामध्ये एक वेगळी अशी एक ऊर्जा मिळते, आणि आपण विद्यार्थ्यांमध्ये पण ते जागरूकता आणतो आहे. त्यामुळे पॅरेंट्सनी कळतं की माझा मुलगा आज काय आहे, यूट्यूबमुळे किंवा खूप सारे जे काही सोशल मीडियामुळे मुलांच्या गोष्टी सगळ्या खूप समजतात, आणि आपण त्यांना त्याबद्दल आणखी जागरूक ठेवलं तर खरंच ह्या देशामध्ये लवकरच बदल होण्याची शक्यता आहे, अशी आशा करतो मी. आणि माझं दुपारचा व्हिडिओ मी बंद करतो. थँक्यू व्हेरी मच.